नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर या विषयातील फ्रेजेस या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। या अगोदर झालेले सर्व जे TETचे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत या पेपरमधील या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न आले होते, त्यांचं स्वरूप काय आहे आणि येणाऱ्या एक्झामला आपण याची कशी तयारी करावं एक दिशादर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत होणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून या टॉपिकला जे काही तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारतात हे तुम्हाला क्लिअर होतील। प्रश्न आहे की चूज द अंडरलाइन अल्टरनेटिव्ह which can correctly substitute the underlined part of the sentence. He sets in a sum of money every week for his old age. आता आपल्याला इथं फ्रेजल व्हर्ब वापरायचा आहे। सेट्स इन ला ब्रेक करायचं आणि फ्रेजल व्हर्ब वापरायचं। मग सेट्स अप, सेट्स अलॉंग, सेट्स असाइड आणि सेट्स विथ, बरोबर आहे। आता आपण एक एक पर्याय बघूया। आता सेट्स अप म्हणजे जागेवर ठेवणे, बरोबर। सेट्स अलॉंग तर असं नाहीच आणि सेट्स विथ तर पण नाही। आता सेट्स असाइड का सेट्स अप। आता सेट्स असाइडचा अर्थ, याचा अर्थ झाला सेट्स अपचा अर्थ काय झाला, जागेवर ठेवणे। आणि सेट्स असाइडचा अर्थ झाला टू सेव्ह ऑर कीप मनी ऑर टाइम फॉर अ पर्टिक्युलर पर्पज। म्हणजे आपल्या वाक्याचा अर्थाशी थोडंसं मिळतं जुळतं आहे। आपण काय करू, याला आता कट करून इथं सेट्स असाइड हा 3 नंबरचं जे आपलं उत्तर आहे हा पर्याय ठेवू। मग बघा बरं, ही सेट्स असाइड अ सम ऑफ मनी एव्हरी वीक फॉर हिज ओल्ड एज। आता वाक्याचा अर्थ लावून बघू। तो म्हातारपणासाठी दर आठवड्याला काही रक्कम बाजूला ठेवतो, बरोबर आहे। म्हणजे वाक्याचा अर्थ जुळाला आणि आपली जी व्हर्बल फ्रेज आहे सेट्स असाइड ही इथं परफेक्ट बसली आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सुटेबल द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स इफ द सेंटेन्स इज करेक्ट ॲज इट इज द आन्सर इज नो इम्प्रूव्हमेंट। ते म्हणतात हू वर्क्स हॅड सक्सेस इन लाईफ। जर हू वर्क्स बरोबर असेल तर नो इम्प्रूव्हमेंट घ्या आणि जर नसेल तर मग 1, 2 आणि 3 पैकी काय उत्तर येईल बघा। हू वर्क्स हार्ड सक्सेस इन लाईफ, जो कोणी आयुष्यात कठीण कष्ट घेतो तो यशस्वी होतो। आता इथं जो आला ना फक्त किंवा कोणी आलं म्हणजे एवढा प्रॉपर व्हाय ना, म्हणून इम्प्रूव्हमेंट तर आहे, म्हणजे पर्यायाचा अर्थ काढला। आता आपण हू कट करू आणि वर्क्स बी कट करू। चला पुढं, दोज वर्किंग हार्ड। दोज आणि दोज नंतर वर्किंग असं येणार नाही, कारण की वर्किंग म्हणजे ते नाऊन बी झालं आणि प्रोनाऊन बी झालं। ओके, चला हे बी कटलं। आता सी ही वर्क्स, ही म्हणजे तो, मग जर सीनं जर हार्डवर्क घेतलं तर ती सक्सेस होणार नाही का, होईल ना। म्हणजे फक्त तोच का सक्सेस होईल, ती का नाही होत। म्हणून आपल्या लक्षात येईल की दोज तर कटलं होतं, नो इम्प्रूव्हमेंट हे कटले, ही ऐवजी सी पण येऊ शकतं म्हणून हा पर्याय बी कटला। आता बघा ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे। हू एव्हर वर्क्स हार्ड सक्सेस इन लाईफ। जो कठोर परिश्रम करेल तो जीवनात यशस्वी होईल किंवा तो यशस्वी होतो, आलं का लक्षात। म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय 3। पुढे आहे की फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स अ हॉट हेड इज ऑलवेज अ लूजर इन लाईफ। हॉट हेड म्हणजे कसं माहिती आहे का, रागीट माणूस, संतापी माणूस, तापट, अविचारी, मग तो आयुष्यामध्ये मागं पडणारच आहे ना, अयशस्वी होणारच आहे, कारण त्याचा स्वभाव तसा होता। मग त्याला काय म्हणायचं, रॅश पर्सन। पर्याय 2, रागीट, संतापी, अविचारी। खोटं बोलणारा तसं काही नाही, टॉप म्हणजे वरचा नाही आणि इरेग्युलर पर्सन पण नाही। नेक्स्ट आहे आपलं चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। फॉर मॉडर्न मॅन देर आर अ नंबर ऑफ डिसीज। आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आधुनिक माणसाला नंबर ऑफ डिसीज, भरपूर असे आजार झाले, ज्याच्यामुळं काय झालं, नंबर ऑफ डिसीज, ज्याच्यामुळे तिचे हाल झाले, दुःख, त्रास, हालापेष्टा त्यांना भोगल्या। मग अशा अर्थाचं काय, टू सफर फ्रॉम, तो च्या अनुभवातून गेला, कशाच्या, हाल, अपेष्टा, दुःख, कशामुळं, ह्या डिसीजमुळं। ठीक आहे, फॉर सफरिंग नाही येणार,
सफरिंग फ्रॉम नाही आणि टू सफर पण नाही, तर टू सफर फ्रॉम असं जेव्हा आपण तिथे ठेवू तेव्हा ते प्रॉपर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज विचारली आहे फॉर द सेंटेन्स व्हाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट. व्हाईल म्हणजे च्या दरम्यान, च्या वेळेला कोर्टमध्ये एव्हिडन्स सादर करत असताना काय घडलं. सी ब्रोक अप नाही, ब्रोक विथ ते पण नाही, ब्रोक डाऊन बरोबर पण पुढे विथ आलं नाही, तर ब्रोक डाऊन. कोर्टामध्ये जे पुरावे आहेत, एव्हिडन्स आहेत ते दाखल करताना ती खाली कोसळली, खाली पडली. ब्रोक डाऊन हे काय फ्रेजल वर्ब आहे. पुढचा प्रश्न आहे की फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आ सॉ हिम मेक अ व्रॅ किंवा राय फेस म्हणजे काय, तर राय फेस म्हणजे उपरोधिक, निंदावेद्य, उपहासात्मक. म्हणजे असं आपण नाही का कधी कधी एखाद्याकडे नाराज होऊन पाहतो, हे असंच आहे बाबा, म्हणजे कसं आपली नाराजी आपण दाखवतो. शो डिसअपॉइंटेड बरोबर, निराशा दर्शवणे. अब्यूज म्हणजे उद्धट शब्द. फील सिक म्हणजे आजारी वाटणे. क्राय विथ पेन वेदनेने रडणे. आपण बघा या अगोदर आपलं जे चॅनल आहे ओएसिस करिअर पॉईंट, इथे पेपर 2013 ते 2021 पेपर क्रमांक 1 चे 7 पेपर क्रमांक 2 चे 7 एकूण 14 पेपर पूर्णतः 30च्या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित आपल्या चॅनलला बनवून ठेवले आहेत. त्याचबरोबर जर एखाद्या स्टुडंटला फक्त पूर्णच्या पूर्ण 420 प्रश्न आजपर्यंत जे झाले ते फक्त ऐकायचे, प्रश्न उत्तर, त्यासाठी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. ज्यांना डिटेल डिस्क्रिप्शन पाहिजे या व्हिडिओसारखं सर्व प्रश्नांचं, त्यांनी ते स्वतंत्र व्हिडिओ पाहावेत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या या टेलिग्राम चॅनलला आहे, या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा आहे. चूज द अल्टरनेट विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाइन फ्रेज. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. आता आउट अँड आउट म्हणजे कम्प्लीट पूर्णपणे, थ्रो पूर्णच्या पूर्ण, इन फेवर ऑफ च्या बाजूने, डेडली अगेन्स्ट पूर्णपणे विरुद्ध, आणि नो मोर म्हणजे आणखी नाही. चूज द अल्टरनेट विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाइन फ्रेज. रस्ट हॅज इटेन अवे द प्लेट. आता त्याचा अर्थ असा होतो, ती प्लेट इतकी गंजली की त्या गंजानं पूर्ण प्लेटच खाऊन घेतली. मग त्याला काय कोरोडेड म्हणजे काय गंजामुळे झिजणे किंवा खराब होणे. कन्झम्ड म्हणजे सेवन करणे. सॉलिड म्हणजे गिळणे. आणि कन्फिस्केटेड म्हणजे जप्त करणे. पुढे दिलंय, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. व्हॉट आर यू डॅश डॅश इन द किचन कपबोर्ड. आता इथे आपल्याला व्हर्बल फ्रेज वापरायची आहे. लुकिंग इन च्या आत पाहणे, लुकिंग ऑन बघत आहे, लुकिंग आफ्टर त्यासाठी पाहतोय, लुकिंग फॉर म्हणजे द ॲक्ट ऑफ सर्चिंग व्हिज्युअली शोधत आहे, हेच आपलं उत्तर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कपबोर्ड म्हणजे आपण स्वयंपाकघरातील कपाटात काय शोधत आहात असं किंवा बघत आहात असा त्याचा अर्थ होईल. चूज द अल्टरनेट विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन फ्रेज. आय होप इट विल नॉट पुट यू आउट इफ आय एम लेट. मला असं वाटतंय मला जर उशीर झाला तर तुला ते बाहेर काढणार नाही असा त्याचा शब्दशः अर्थ. पण फ्रेज काय सांगते तर पुट आउट म्हणजे ते तुला डिवचतील, त्रास देतील, राग आणतील, चिडवतील म्हणजे इरिटेट यू बरोबर. वरी आउट यू म्हणजे काळजी, प्लीज यू म्हणजे कृपया, हार्म यू म्हणजे हानी दुखापत. choose the one which best express the meaning of the underlined phrase in the given sentence. He burned the midnight oil to pass IS examination. 2016 प्रश्न आला. आता burned the midnight oil याचा अर्थ होतो की मध्यरात्रीपर्यंत काम करणे. म्हणजेच काय, वर्कड लेट इन टू द मिडनाईट. ISची एक्झामिनेशन पास करण्यासाठी रात्र अभ्यास करावा लागतो. आपण मागील झालेले जे 14 पेपर आहेत, पेपर 1 चे 7 आणि पेपर 2 चे 7 याचा ॲनालाइज करून एक टेस्ट सिरीज बनवली आहे सर्व विषयाची. तर पहिला पेपर जो असेल त्याची हा सिलेबस आहे बघा.
आणि दुसऱ्या पेपरचा हा पॅटर्न आहे, म्हणजे ज्यामध्ये इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. पेपर 2ला आपल्याकडे मॅथ सायन्स नाही. हे पेपर तुम्हाला कसे मिळतील, तर 98 23 24 71 91 या मोबाईलवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला पेपर PDF स्वरूपात पाठवल्या जातील. पहिल्या पेपरचे 5 पेपर आहे ज्याची फीस 400 रुपये, दुसऱ्या पेपरचे 5 पेपर ज्याची फीस 400 रुपये. दोन्ही पेपर एकत्र घेतले तर 700 रुपये. परंतु पेपर 2 सामाजिक शास्त्र नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पेपर तुम्हाला कधी मिळतील, तर या तारखांना पेपर 1 मिळेल, या तारखांना पेपर 2 मिळेल. लवकर पेपर मिळणार नाही. या तारखा झाल्याच्या नंतर पेपर मिळू शकतात. ती तारीख झाल्याच्या नंतर त्या तारखेला तर कन्फर्म मिळतील, पण त्या अगोदर मिळणार नाही. सकाळी 11ला PDF पेपर मिळेल, दुपारी 2ला आन्सर की, संध्याकाळी 8ला विश्लेषणाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.